एमपीएससी मधील 90% जास्त मुलं ही चूक करतात, ज्यामुळे ते एमपीएससी ची एक्झाम पास होण्यापासून दूर राहतात. तर मित्र हो, कोणतीही ती चूक आहे जी आपण एक्झाम मध्ये करण्यापासून टाळली पाहिजे आणि कोणची गोष्ट आपण केली पाहिजे ज्यामुळे एक्झाम मध्ये चांगला स्कोर मिळून आपण ती एक्झाम क्रॅक कशा प्रकारे करू शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रो, मी आहे श्रीकांत दुगले आणि तुम्ही पाहत आहात एक्झाम स्टेटस चॅनल. तर मित्रो, एमपीएससी मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एमपीएससी तील सर्वसाधारण मुले जास्तीत जास्त जनरल नॉलेजवर कॉन्सन्ट्रेट करतात आणि मॅथमॅटिक्सला ते थोडं हलक्यात घेऊन त्याचा डील करत असतात. परंतु मित्र हो, तुमची मेरिट ठरण्यासाठी किंवा ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज सोबतच मॅथमॅटिक्स याही विषयाला तेवढेच महत्त्व द्यावं लागणार आहे. कारण की मॅथमॅटिक्स हा तुमचा विषय तुम्हाला 100% मार्क्स देऊ शकतो. जर तुमची अॅक्युरेसी व्यवस्थित असेल तर तुम्ही जास्तीत जास्त त्यामध्ये स्कोर करू शकता. तर मित्रांनो, याबाबतची माहिती आपण कोणकोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजे, किती प्रकारचे क्वेश्चन त्यामध्ये येतात, सोबतच किती त्याला वेळ द्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त स्कोर त्यामध्ये करू शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर मित्र हो, एमपीएससीचा पेपर सोडवत असताना सर्वात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे असते टाइम मॅनेजमेंट. मित्र हो, 1 घंट्याचा पेपर असतो, ज्यामध्ये आपल्याला जीके साठी दिलेला वेळ आणि सोबतच मॅथ साठी काढलेला वेळ याचे मॅनेजमेंट करणे अति महत्वाचे असते. मित्र हो, तुम्हाला गणित सोडवता येते का, याहूनही इम्पॉर्टंट आहे तुम्ही ते गणित किती वेळेमध्ये सोडवता. तर मित्र हो, फक्त गणित येऊन चालणार नाही, त्याच्या टाइम मॅनेजमेंट महत्वाचे आहे. तर विषय हा असतो, जेव्हा 1 घंट्यामध्ये आपल्याला जीकेला दिलेला वेळ यातून वेळ काढून शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सचे 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात, ज्यापैकी आपण जर तुमची अॅक्युरेसी असेल तर आपण 18 ते 20 क्वेश्चन पर्यंत अॅक्युरेट आणू शकतो. तर याबाबतची माहिती आपण इथे बघणार आहोत. मित्र हो, जवळपास 1 घंट्यातील 40 मिनिट आपण जीके साठी जरी ठेवले तरी मॅथ साठी आपल्याला मिनिमम 20 मिनिट्स मिळू शकतात. मित्र हो, एका क्वेश्चन साठी सर्वसाधारणपर्यंत 40 ते 45 सेकंद किंवा 1 मिनिटापर्यंत आपण वेळ देऊ शकतो. इझी क्वेश्चन साठी 40 ते 50 सेकंद आणि हार्ड क्वेश्चन जे आहेत त्याला आपण थोडा जास्त वेळ देऊ शकतो. मित्र हो, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन अति वेगाने सोडवण्यासाठी तुमचं बेसिक्स क्लिअर असणं अति आवश्यक आहे. तर कोणकोणत्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे, ज्यामुळे आपला वेग हा भन्नाट वाढेल आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. सर्वप्रथम तुम्हाला 1 पासून तर 20 पर्यंतचे सर्व पाढे मुखपाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनचं काम पडलं की लगेच त्याची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. आणि मित्र हो, त्यानंतर तुमचे जे स्क्वेअर आहेत 1 पासून तर 50 पर्यंत स्क्वेअर तुम्ही मुखपाठ करा. कोणताही स्क्वेअर तुम्हाला विचारला तर तो नेहमी आला पाहिजे. त्यासाठी वेगळं कॅल्क्युलेशन करण्याची तुम्हाला गरज नाही भासली पाहिजे. हे सगळं स्क्वेअर करत असताना हे लगेच होणार नाही, याला थोडा वेळ लागणार आहे. डेली प्रॅक्टिस मध्ये ते आणा. त्यानंतर मित्र हो, अति महत्वाचा भाग म्हणजे क्यूब. जवळपास 20 ते 25 पर्यंत क्यूब तुमचे मुखपाठ पाहिजेत. याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा एक्झाम मध्ये जर क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन आला तर तो डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकलो पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये जाणारा वेळ आहे तो आपला नाही गेला पाहिजे. तो वेळ आपल्याला दुसऱ्याकडे युटिलाइज करता येऊ शकतो. सोबतच मित्र हो, फ्रॅक्शन मधील तुमचे स्क्वेअर, फ्रॅक्शन मधील ज्या व्हॅल्यूज येत असतात, फ्रॅक्शन मधील ज्या व्हॅल्यू येतात, जसं 100/1, 100/2, याचे जे फ्रॅक्शन्स आहेत हे फ्रॅक्शन्स काढून जर आपले हे फ्रॅक्शन्स पार्ट असतील तर लगेच आपण त्या व्हॅल्यू काढू शकतो किंवा लास्ट डिजिट वरून आपले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. आणि मित्र हो, रिझनिंग मधील ABCD आणि त्याचे नंबर आणि रिव्हर्स फॉर्मॅट याचा नंबरिंग आणि हे सर्व पार्ट पाहिजे, ज्यामुळे आपण आपले क्वेश्चन जे आहे चांगले डील करू शकतो. प्रत्येक वेळेस ABCD हे आपल्याला पेपर लिहून बघण्याची गरज पडणार नाही. जर आपलं हे दोन्ही पार्ट असेल तर आपण मनामध्ये ते कॅल्क्युलेशन फास्ट करू शकतो आणि आपले क्वेश्चन डील करू शकतो. तर मित्र हो, मी सांगितलेल्या गोष्टी ज्यामध्ये स्क्वेअर, क्यूब, पाढे, ABCD आणि फ्रॅक्शन ह्या 5 गोष्टी तुम्ही थोडं करून पाठांतर करा. एकदा पाठ झाले की रोज सर्वच्या सर्व 5 ते 10 मिनिटांमध्ये रोज लिहून बघायचं. याची प्रॅक्टिस नियमित करायची, जेणेकरून ते तुम्हाला रिवाइज होईल आणि
तुमच्या डेली यूज मध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर हे तुमच्या मुखपाठ होऊन जाईल आणि जेव्हा कॅल्क्युलेशन होतील तेव्हा तुम्ही फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर मित्र हो, जर आपलं बेसिक्स चांगलं असलं तर आपण खूप जोराने आणि वेगाने आपले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या जीकेच्या शिक्षण मध्ये पण कामात येऊ शकतो. तर मित्र, आता आपण बघणार आहोत एमपीएससी मधील मॅथ आणि रिझनिंग यामधील महत्वाचे टॉपिक्स, महत्वाचे चॅप्टर ज्यावर क्वेश्चन जास्त करून येतात. तर मित्र हो, एमपीएससी मध्ये मॅथ आणि रिझनिंग दोन्ही सेक्शन मधील काही महत्वाचे टॉपिक आपण बघणार आहोत. मित्र, एमपीएससी मधील मॅथमॅटिक्स मधील महत्वाचे टॉपिक हे आहेत पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, रेशिओ अँड प्रोपोर्शन, टाइम अँड वर्क, SICI, जॉमेट्री, अल्जेब्रा, मेन्सुरेशन आणि काही महत्वाचे टॉपिक. या टॉपिकवर विशेष लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. हे आहेत एमपीएससी मधील रिझनिंग या सेक्शनवर विचारण्यात येणारे क्वेश्चनचे महत्वाचे टॉपिक, ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतात. तर मित्र हो, मॅथचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की मॅथ जेव्हा आपण अभ्यासासाठी घेतो तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा आपला बेसिक कॉन्सेप्ट कम्प्लीट होणं अति आवश्यक आहे. त्यानंतर आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो. सोबतच PYQ क्वेश्चन सॉल्व्ह करून रोज 1 ते 1.5 घंटा यामध्ये 30 ते 40 क्वेश्चन जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपला स्पीड वाढेल आणि आपण केलेले बेसिक्स हे आपण अप्लाय जर केले तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर मित्र हो, पेपर सॉल्व्ह करत असताना जवळपास 20 मिनिट आपण मॅथमॅटिक्स या सेक्शन साठी गृहीत धरलेले आहेत, ज्यापैकी 20 क्वेश्चन पैकी काही क्वेश्चन हे मॉडरेट लेवल, काही क्वेश्चन हे हार्ड लेवल आणि काही हे इझी लेवलचे क्वेश्चन असतात. परंतु इथे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर्स म्हणजे हा की आपण कोणते क्वेश्चन आधी चूज करतो. तर मित्र हो, हार्ड लेवलचे क्वेश्चन जर आपण आधी सिलेक्ट केले आणि ते जर सोडवले, त्यामध्ये 2 ते 3 मिनिटं आपण त्यामध्ये घालवले, तर अशा वेळी आपण एक्झाम मध्ये पॅनिक होऊ शकतो. ज्यामुळे जे आपल्याला क्वेश्चन येणार होते, म्हणजे ज्यांची लेवल इझी होती, ते पण क्वेश्चन आपल्याला अवघड वाटायला लागतात. एक्झॅक्ट कोणते व्हॅल्यू आहेत त्या पण आपल्याला समजत नाही आणि आपण चूक करून येतो. आणि मित्र हो, एक्झाम मध्ये क्वेश्चन येणे हा फॅक्टर महत्वाचा नाही, कारण की घरी आल्यानंतर आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतात. मित्र हो, एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा असते की आपली ॲक्युरसी आणि आपण किती वेळेमध्ये एक्झाम मध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तर मित्र हो, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा जो पॅटर्न आहे हा इझी टू मॉडरेट आणि मॉडरेट टू हार्ड अशा प्रकारे असायला पाहिजे. सर्वात आधी आपण इझी क्वेश्चन पिक करायचे आणि ते सॉल्व्ह करायचे. हार्ड क्वेश्चन आपण नंतर सॉल्व्ह करू शकतो. जर आपला इझी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि मॉडरेट सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढला तर आपण हार्ड पण क्वेश्चन नंतर सॉल्व्ह करू शकतो. तर मित्र हो, पेपर सोडवत असताना एमपीएससी चे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कोणकोणत्या चुका आपण नाही करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. तर मित्र हो, कोणत्याही एका क्वेश्चनवर अडकून 2 ते 3 मिनिटं एकाच क्वेश्चनवर घालवणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि सोबतच इगो प्रॉब्लेम, जर तुम्ही एखाद्या क्वेश्चनवर अडकले असाल तर त्या क्वेश्चनवर वेळ घालवत बसणे आणि पॅनिक होणे हा चुकीचा मार्ग आहे. तर मित्र हो, इगो बाजूला ठेवून तो क्वेश्चन स्किप करून आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू शकतो, जेणेकरून आपला वेळ जाणार नाही आणि आपण पॅनिक होणार नाही. तर मित्र हो, स्किप करणे ही खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे, ज्यामुळे आपण नेक्स्ट क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकतो आणि पॅनिक होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तर मित्र हो, एमपीएससी मध्ये स्पीड वाढवणे यासाठी मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन सजेस्ट करणार, जे आहे मॅथ ट्रिक नावाचे, ज्यावर आपण जास्तीत जास्त मॅथचे क्वेश्चनचे सॉल्व्ह करून फास्ट करून आपण आपला स्पीड वाढवू शकतो. तर मित्र हो, एमपीएससी साठी बुक म्हणून मी RS अग्रवाल हे बुक रेफर केलं होतं. मी तुम्हालाही ते सजेस्ट करेल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारचे क्वेश्चन आणि प्रॉब्लेमचे टाइप्स त्यामधून तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा स्पीड आणि मार्क्स वाढवून कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळू शकतात 20 पैकी 20, आणि बाकी पण एक्झाम मध्ये तुम्हाला हे स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली तर जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफ स्कोर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारची माहिती होती जी तुम्हाला सांगायची होती.
तुम्हीही ही स्ट्रॅटेजी वापरा आणि मॅथ्समध्ये आउट ऑफ स्कोर करा. तर मित्र हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.